नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचे स्वागत. काल संध्याकाळी दुधी भोपळ्याची भाजी करायची होती. यासाठी मी हिरव्या मिरच्या, लसूण आणि जिरे घेतले. त्याचबरोबर 1 वाटी कच्चे मूग हे लालसर रंग येईपर्यंत तव्यावर भाजून घेतले आणि नंतर कढईत शिजून घेतले. वाटण्याचं साहित्य सर्व मिक्सरला बारीक करून घेतलं. त्याचबरोबर दुधी भोपळ्याच्या फोडीही कट करून घेतल्या. त्यानंतर गॅसवर कढई तापत ठेवली. तापल्यानंतर यामध्ये टाकलं तेल, जिरे आणि कढीपत्ता याची छान फोडणी दिली. ही फोडणी दिल्यानंतर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे हिरवी मिरचीचं वाटण. हे साहित्य चांगलं परतून घ्यायचं मंद आचेवर. हिरवी मिरचीचं परतल्यानंतर यामध्ये हळद टाकायची आणि परत थोडा वेळ परतून घ्यायचं. हे सर्व साहित्य चांगलं परतलं की टाकायचे आपल्याला दुधी भोपळ्याच्या कट केलेल्या फोडी. ह्या फोडी टाकल्यानंतर सर्व मिश्रण हे एकजीव करून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं. मीठ टाकल्यानंतर परत थोडा वेळ भोपळा हलवून घ्यायचा. सर्व साहित्य थोडा वेळ भाजल्यानंतर यामध्ये आपल्याला शिजलेले मूग टाकायचे आहेत. हे मूग पाण्यासहित टाकायचे. या मुगामुळे भाजी अजून रुचकर आणि चवदारही लागते. हे सर्व साहित्य मिक्स केल्यानंतर 7 ते 10 मिनटं झाकण ठेवून ही भाजी शिजवून घ्यायची. तुम्हाला हवं असेल तर थोडा रस्सा करू शकता पाणी वाढून. नक्की ट्राय करून बघा. आवडल्यास शेअर करा.